हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट्स प्रोफेशनल नॉलेजचा एलडीसी यूडीसी डेप्युटी मॅनेजर क्लर्कसाठी फंडामेंटल मॅनेजमेंट अकाउंटिंग, ठीक आहे, याचे 25 इम्पॉर्टंट एमसीक्यूज कव्हर करत आहे. याच्या आधी आपण 9 व्हिडिओज बनवलेले आहेत. ज्यांनी आतापर्यंत ती व्हिडिओज नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, ही सिरीज आपल्याला अशीच कंटिन्यू ठेवायची आहे. त्यासाठी तुमचा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यामध्ये आपल्याला टोटल 4000 प्लस एमसीक्यूज कव्हर करायचे. तर 4000 एमसीक्यूज कव्हर करायचे आहे, तर तुमचा सपोर्ट असणे फार आवश्यक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करणं तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे, तर व्हिडिओला लाईक करा. चला आज स्टार्ट करूया आपण फंडामेंटल ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंगचे क्वेश्चन्स. ठीक आहे, तर बघा इथे आपण डायरेक्ट ऑप्शन आन्सर आणि ऑप्शन्स पूर्ण वाचत नाही, डायरेक्ट क्वेश्चन आणि आन्सरच आपण सॉल्व्ह करतोय, कारण की रिव्हिजन बेस्ड क्वेश्चन्स आहेत. डिटेलमध्ये आपण पूर्ण डिटेलच्या सिरीज आहेत आपल्या ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये, त्या तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्समध्ये सोल्युशन सुद्धा दिलेले आहे. ठीक आहे, तर या जी प्लेलिस्ट आहे रिव्हिजन वाईज, याला तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा जे पण काही तुम्ही सोर्सेस यूज करताय त्याच्यामध्ये सेव्ह करून घ्या, जेणेकरून तुमची एक पण व्हिडिओ मिस न हो. ठीक आहे, चला स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, मॅनेजमेंट अकाउंटिंग. मॅनेजमेंट अकाउंटिंग म्हणजे काय? आन्सर आहे it is only the financial reporting. Second is only for external user and is focused on tax compliance. म्हणून आन्सर आहे वरील सर्व. म्हणजे फक्त आर्थिक अहवालासाठी आहे, फक्त बाह्य वापरकर्त्यासाठी आहे आणि कर पालन वर लक्ष केंद्रित करण्यासाठी आहे. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड, मॅनेजमेंट अकाउंट कॅन बी व्ह्यू ॲज. मॅनेजमेंट अकाउंटिंगला म्हणून पाहिले जाऊ शकते. आन्सर आहे थर्ड, मॅनेजमेंट ओरिएंटेड अकाउंटिंग. व्यवस्थापन केंद्रित लेखा म्हणून पाहिले जाऊ शकते. नेक्स्ट थर्ड, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग इज. मॅनेजमेंट अकाउंटिंगचा मुख्य उद्देश डॅश आहे. आन्सर आहे थर्ड, टू ॲसर्टन, ॲनालाइज अँड इंटरप्रिट द रिझल्ट ऑफ बिझनेस ऑपरेशन. व्यवसायाच्या कार्याचे विश्लेषण व अर्थ लावणे यासाठी. नेक्स्ट फोर्थ, ई डॅश इज द स्टडी ऑफ मॅनेजरियल एक्सपेक्ट ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. डॅश म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंगच्या व्यवस्थापकीय बाबींचा अभ्यास. आन्सर आहे त्यालाच म्हणतो आपण थर्ड, मॅनेजमेंट अकाउंटिंग. ठीक आहे, नेक्स्ट फिफ्थ, द पर्पज ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग इज टू हेल्प मेकिंग डिसिजन फॉर. मॅनेजमेंट अकाउंटिंगचा उद्देश निर्णय घेण्यासाठी मदत करणे आहे. आन्सर आहे फर्स्ट, मॅनेजर्स, व्यवस्थापकासाठी. ठीक आहे, नेक्स्ट सिक्स, मॅनेजमेंट अकाउंटिंग असेस द मॅनेजमेंट इन. मॅनेजमेंट अकाउंटिंग व्यवस्थापनास खालील बाबतीत मदत करते. आन्सर आहे कंट्रोलिंग, प्लॅनिंग, कंट्रोलिंग, डिसिजन मेकिंग. म्हणून आन्सर आहे वरील सर्व, नियोजन, नियंत्रण, निर्णय घेणे. ठीक आहे, नेक्स्ट सेवन, पिरियड ऑफ लॉस्ट रिलेव्हन्स इज डॅश ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. पिरियड ऑफ लॉस्ट रिलेव्हन्स ही मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या उत्क्रांतीतील डॅश टप्पा आहे. आन्सर आहे थर्ड स्टेज ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. ठीक आहे, नेक्स्ट एट, डॅश क्रायटेरिया आर सेट ऑफ स्टँडर्ड फॉर कंपनी बिहेवियर used by socially conscious investor to screen potential investment. डॅश निकष हे सामाजिकदृष्ट्या जागतिक गुंतवणूकदार वापरतात. आन्सर आहे थर्ड, ESG. ठीक आहे, नेक्स्ट नाइन्थ, मॅनेजमेंट अकाउंटिंग इन्फॉर्मेशन हेल्प मॅनेजर फॉर्म्युलेट स्ट्रॅटेजी बाय आन्सरिंग विच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. मॅनेजमेंट अकाउंटिंग मधील माहिती व्यवस्थापकांना कोणते प्रश्न उत्तर देऊन धोरण तयार करण्यास मदत करते? तर आन्सर आहे व्हॉट इज कॉस्ट, हाऊ टू इम्प्रूव्ह इफिशियन्सी अँड व्हॉट प्रोडक्ट फोकस ऑन. म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द अबव. ठीक आहे, खर्च किती आहे, कार्यक्षमतेची सुधारणा कशी करावी आणि कोणत्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करायचे आहे त्यासाठी. नेक्स्ट टेन्थ, देअर आर 3 स्पेसिफिक रिझन वाय एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट अकाउंटिंग इज इम्पॉर्टंट. पर्यावरण व्यवस्थापन लेखा महत्वाचा ठरवण्यासाठी 3 प्रमुख कारणे कोणती आहे? आन्सर आहे इन्क्रीज रेग्युलेशन अँड सेकंड, रायझिंग एन्व्हायरमेंटल कॉस्ट. आन्सर आहे बोथ ए अँड बी. ठीक आहे, नेक्स्ट, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचे लाईक्स मीन्स तुमच्यासाठी न्यू व्हिडिओज. ठीक आहे, बघा 11 नंबरचा क्वेश्चन काय आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंग इज कन्सर्न विथ डेटा कलेक्शन फ्रॉम. मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये डेटा गोळा करणे कोणत्या स्रोतामधून होते? आन्सर आहे थर्ड, इंटरनल अँड एक्सटर्नल सोर्स, अंतर्गत व बाह्य दोन. नेक्स्ट 12th, management accounting is concerned with accounting information which is useful to management. This definition is given by. मॅनेजमेंट अकाउंटिंग हीच व्यवस्थापनाची उपयुक्त असलेल्या माहितीशी संबंधित आहे.
ही व्याख्या कोणी दिली आहे? आन्सर आहे फर्स्ट रॉबर्ट एन अँथोनी. ठीक आहे. नेक्स्ट 13 द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग इज टू. मॅनेजमेंट अकाउंटिंगचा प्रमुख उद्देश काय आहे? आन्सर आहे प्रिपेअर फायनान्शियल स्टेटमेंट अँड कंप्लाय विथ द टॅक्स लॉ. आन्सर आहे ऑल ऑफ द मीन्स मॅनेजमेंट असिस्टंट डिसिजन मेकिंग सुद्धा येईल. आन्सर आहे वरील सर्व. ठीक आहे. नेक्स्ट 14 विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट डेफिनेशन ऑफ ऍक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंट. खालीलपैकी कोणती ऍक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंटची व्याख्या आहे? आन्सर आहे थर्ड a system of management which use activity based cost information for cost reduction, cost modeling and customer profitability analysis. means खर्च कमी करणे, खर्च नमुना तयार करणे आणि ग्राहक नफ्याचे विश्लेषण करण्यासाठी वापरली जाणारी प्रक्रिया, त्यालाच म्हणतो आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड मॅनेजमेंट. ठीक आहे. नेक्स्ट 15 which of the following characteristics would be an indicator that company would benefit from switching to activity based costing. खालीलपैकी कोणती लक्षणे असे सुचवतात की कंपनीने ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग स्वीकारणे फायदेशीर ठरेल? आन्सर आहे सेकंड ओव्हरहेड कॉस्ट आर हाय अँड इन्क्रीजिंग अँड नो वन सीम्स टू नो वाय. ओव्हरहेड खर्च वाढवत असून कारण माहिती नाही. नेक्स्ट 16 अकॉर्डिंग टू द CIMA cost attribution to cost unit based on indirect activity like ordering, setup, quality assurance is called. CIMA नुसार ऑर्डर देणे, सेटअप, गुणवत्ता यासारख्या अप्रत्यक्ष किंवा आधारित खर्च वाटपास काय म्हणतात? आन्सर आहे त्याला थर्ड ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग. ठीक आहे. नेक्स्ट 17 इन एन ABC सिस्टम which of the following is likely to be classified as a batch level activity. ABC प्रणालीमध्ये खालीलपैकी कोणती कृती बॅच लेवल ऍक्टिव्हिटी म्हणून ओळखली जाते? आन्सर आहे फर्स्ट मशीन सेटअप. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सकोची फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये फॉर्म्युलेस पण आहेत आणि प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन सुद्धा आहे विथ सोल्युशन. ठीक आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल याची प्राइस आहे 50 रुपीज. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथे मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. आता बघा 18 नंबरचा क्वेश्चन आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग यूज. ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग का वापरतात? आन्सर आहे सेकंड मल्टिपल ऍक्टिव्हिटी रेट, अनेक ऍक्टिव्हिटी दरसाठी. नेक्स्ट 19 विच ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी इज नॉट अ बॅच लेवल ऍक्टिव्हिटी. खालीलपैकी कोणती कृती बॅच लेवल ऍक्टिव्हिटी नाही? आन्सर आहे सेकंड डिझायनिंग प्रोडक्ट. डिझायनिंग प्रोडक्ट इज नॉट अ बॅच लेवल ऍक्टिव्हिटी, पण मशीन सेटअप, क्वालिटी इन्स्पेक्शन अँड ऑर्डर प्रोसेसिंग ही जी आहे ही बॅच लेवल ऍक्टिव्हिटी असते. नेक्स्ट 20 विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन बॅच लेवल ऍक्टिव्हिटी. खालीलपैकी कोणती क्रिया बॅच लेवल ऍक्टिव्हिटी मध्ये समाविष्ट नाही? आन्सर आहे डिझायनिंग प्रोडक्ट. हा सेकंड क्वेश्चन तसंच रिपीट झालेला आहे. नेक्स्ट 21 असाइनिंग ओव्हरहेड युजिंग ABC ऑफर. ABC वापरून ओव्हरहेड वापर केल्यास सामान्यतः काय होते? आन्सर आहे फर्स्ट शिफ्ट ओव्हरहेड कॉस्ट फ्रॉम हाय व्हॉल्यूम प्रोडक्ट टू लो व्हॉल्यूम प्रोडक्ट. ठीक आहे. जास्त प्रमाणातील उत्पादनावरील कमी प्रमाणातील उत्पादनावर ओव्हरहेड खर्च हलवते. नेक्स्ट 22 इन ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग सम मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट मे बी. ऍक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग मध्ये काही उत्पादन खर्च कसे असू शकतात? आन्सर आहे सेकंड एक्सक्लुडेड फ्रॉम प्रोडक्ट कॉस्ट, उत्पादन खर्चातून वगळले. नेक्स्ट 23 इन एन ABC सिस्टीम द अलोकेशन बेस यूज फॉर अप्लाइंग कॉस्ट आर कॉल्ड. ABC प्रणालीमध्ये खर्च वाटपासाठी वापरले जाणारे आधार काय म्हणतात? आन्सर आहे सेकंड कॉस्ट ड्रायव्हर, खर्च प्रेरक. नेक्स्ट 24 विच ऑफ द फॉलोइंग वुड नॉट बी डिडक्टेड फ्रॉम सेल्स इन मॅनेजमेंट रिपोर्टिंग युजिंग ABC. ABC वापरलेल्या व्यवस्थापन अहवालात विक्रीतून खालीलपैकी काय वजाबाकी केले जात नाही? आन्सर आहे थर्ड शिपिंग कॉस्ट, वाहतूक खर्च. ठीक आहे. नेक्स्ट 25 an item for which cost measurement is required is called. ज्याच्यासाठी खर्च मोजमाप आवश्यक असतो त्याला काय म्हणतात? आन्सर आहे त्याला म्हणतात थर्ड कॉस्ट ऑब्जेक्टिव्ह, खर्च घटक. ठीक आहे. तसंच बघा सेपरेट PDF अवेलेबल आहे आणि कंबाईन PDF सुद्धा अवेलेबल आहे. मराठी व्याकरण पण आहे, मॉक टेस्ट पण आहे आणि प्रॉब्लेम बेस्ड फॉर्म्युला बेस्ड MCQ PDF पण आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता, इथे तुम्हाला PDF मिळून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून